हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं. प्लीज आमचा व्हिडिओ पूर्ण पहा व कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सकाळची वेळ आहे. शक्ती येथे दूध पीत आहे. मम्मीनं अंगण झाडून काढलं आहे. पावसाळ्यात झाडांचा पालापाचोळा खूप अंगणात पडतो, त्यामुळे थोडं अंगण झाडून घेऊन तो कचरा भरून घ्यावा लागतो, कारण तो खूप जडही असतो. खेडेगावातील आयुष्य जगताना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते, पण तरीही इथले आयुष्य सुंदर असते. आणि माझ्या ह्याच सुंदर आयुष्यातले मी काही दृश्य ह्या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. कचरा भरून झाला आहे. आता शक्तीला मम्मीच्या मागे जायचे आहे, म्हणून ती रडत आहे. आणि ही आहे पायवाट. ह्या पायवाटेनं आम्ही वरच्या घरी जात होतो. सुंदर अशी पायवाट. निसर्गाने सध्या हिरवीगार जमीन बनवली आहे आणि त्यामध्ये छोटंसं रेड कार्पेट टाकल्यासारखी पायवाट खूप सुंदर दिसत आहे. आणि हे फूल म्हणजे श्रावणाची चाहूल. ही आमची लाकडांची खोप आहे. खोपीवरच्या पत्र्यांवर गवत आले आहे आणि हे सर्वत्रच पाहायला भेटत आहे. शक्तीसाठी मी छोटंसं फूल काढून घेतलं होतं, पण त्यामध्ये मुंगी आहे. हे आमचं देवाचं झाड आहे. शक्ती झोपली आहे. ती उठली की मी तिला हे फूल देईन. घराच्या आजूबाजूचा सुंदर परिसर मी या व्हिडिओमध्ये शेअर केला आहे. मी आता बोलत नाही, कारण निसर्ग दाखवायला आवाजाची गरज नाही. निसर्गाचा एक सुंदर आवाज असतो, तो तुम्ही पहा, ऐका.
डोंगरात आता जरळ पडली आहे, त्यामुळे आपली जनावरं कोणी डोंगरात घेऊन जात नाही, कारण जरळ जनावरांना खूप चावते. त्या मुक्या प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून सर्वजण असं गवत स्वतः जाऊन रानातून कापून आणतात. संध्याकाळ झाली आहे, सर्वांच्या चुली पेटल्या आहेत. मम्मी शेतावरून आली आहे, तिला खायला मी भडंग दिला. वातावरण आज खूप छान आहे. मम्मीला म्हणाले मी व्हिडिओ बनवत आहे, तर ती शांत हसतच राहिली. तू खा ना, तू खा. शक्ती मॅडम म्याव. मम्मी ते हळदीच्या रोपांना खत घालत आहे, कारण पाऊस कमी झाला आहे. ऊन पाऊस पडत आहे. अशा वेळी खत रोपांना चांगले लागते. थँक्यू सो मच आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. इथं मम्मीनं वांग्याची आळी लावली होती, त्याला इथे खत घालत आहे. कालच लावली होती ती. शक्ती इथे तिच्या बाहुलीसोबत खेळत आहे. थँक्यू. बाय बाय.